शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिकेत शेळके तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो जे काही आपण आपल्या चॅनलवरती आहे वेगवेगळे जे काही सोयाबीन वाण असेल किंवा कापूस वाण असेल किंवा तुरीचे वाण वगैरे आहे यांची माहिती वेळोवेळी मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आणि आज आपण असाच एक सोयाबीनचा वाण आहे, प्रामुख्याने मागच्या वर्षी खूप त्यामध्ये त्या वाणाची डिमांड होती आणि येणाऱ्या हे जे काही वर्ष आहे 2024 याच्यामध्ये सुद्धा ह्या वाणाची भरपूर त्यामध्ये डिमांड असण्याची शक्यता आहे. कारण मागच्या वर्षी चांगले रिझल्ट ह्या वाणाचे अनेक शेतकऱ्यांना मिळाले. तो म्हणजे की MAUS 725 नावाचा हा वाण आहे. तर ह्याच वाणाबद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर हा जो काही शेतकरी मित्रांनो वाण आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी त्यामध्ये विकसित केलेला वाण आहे. जे मेत्रे सर आहे हे त्याचे त्यामध्ये ब्रीडर आहे. त्यांनी हा वाण त्यामध्ये संशोधित केलेला आहे. ह्या वाणाचं संशोधन करत असताना जो आपला जुना पूर्वीचा एक वाण आहे तो म्हणजे की JS 9305 आणि त्याच्यानंतर MAUS 71 ह्या दोन वाणांचं त्यामध्ये संकलन करून त्यातून हा वाण त्यामध्ये विकसित केलेला आहे. हे जे काही दोन वाण आहे JS 9305 आणि MAUS 71 ह्या दोन वाणाचं त्यामध्ये संकलन करण्यात आलं आणि ह्या दोन्ही वाणांच्या संकलनामधून त्यामध्ये MAUS 725 हा वाण त्यामध्ये विकसित झालेला आहे. तर ह्या वाणाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे की तुमची जमीन कोणत्याही प्रकारची असू द्या, तुमची जमीन हलकी असू द्या, तुमची जमीन भारी असू द्या किंवा तुमची जमीन मध्यम असू द्या, या तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये हा वाण त्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे येतो. म्हणजे हा एक प्लस पॉईंट असलेला आहे. तर अशा वेळेस तुम्ही कोणती जरी तुमची जमीन असेल तर अशा वेळेस ह्या वाणाची त्यामध्ये निवड करू शकता. आणि प्रामुख्याने जर झालं मराठवाडा आणि विदर्भ या दोन एरियासाठी याची शिफारस करण्यात आलेली आहे. तर जर सांगायचं झालं तर खास करून मराठवाड्यासाठी त्याची शिफारस आहे, पण विदर्भामध्ये सुद्धा तुम्ही हा वाण त्यामध्ये करू शकता. अतिशय चांगले रिझल्ट मागच्या वर्षी त्यामध्ये शेतकऱ्यांना आलेला आहे. आणि आतापर्यंत जे काही आपला मराठवाडा असेल, विदर्भ असेल, हे जे काही कृषी विद्यापीठ आहे त्या विद्यापीठांनी संशोधित केलेल्या वाणांपैकी सगळ्यात जास्त उत्पन्न देणारा वाण म्हणजे MAUS 725 हा त्यामध्ये ठरलेला आहे. म्हणजे याचं एकरी जर आपण उत्पन्न पाहिलं म्हणजे हेक्टरी जर उत्पन्न पाहिलं तर साधारणपणे 25 ते 31 क्विंटल हेक्टरी आपल्याला याचं उत्पन्न मिळू शकतं जर चांगल्या पद्धतीचं नियोजन असेल तर. आणि ज्या काही कृषी विद्यापीठाच्या ट्रायल्स वगैरे आहे त्या ट्रायल्समध्ये आढळून सुद्धा आलेलं आहे एवढं चांगलं उत्पन्न आलेलं. आता हा वाण शेतकरी मित्रांनो याला कमी दिवस लागत नाही आणि जास्त दिवस नाही, मध्यम दिवसामध्ये येणारा त्यामध्ये वाण आहे. साधारणपणे 90 ते 95 दिवसामध्ये हा वाण काढणीला त्यामध्ये येत असतो. काढणीला जरी उशीर झाला तरी कोणत्याही प्रकारच्या शेंगा वगैरे फुटत नाही. आणि ह्या वाणाचं एक अजून खास वैशिष्ट्य म्हणजे की ह्या वाणाच्या ज्या काही शेंगा वगैरे असतात साधारणपणे 25 ते 30% शेंगांचं जे काही प्रमाण आहे हे त्यामध्ये 4 दाणेचं असतं. त्याच्यामुळे आपल्याला जास्त उत्पन्न मिळतं. आणि शेंगा पण लागत असताना असे जास्तीत जास्त घड लागल्या का त्याला शेंगा लागल्या जातात, म्हणजे भरपूर त्यामध्ये शेंगा लागतात आणि उत्पन्न सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला त्या वाणाचं त्यामध्ये येत असतं. त्यानंतर विविध रोगांना सहनशील असलेला वाण आहे. प्रामुख्याने मर रोग असेल किंवा खोडकिडे असेल किंवा येलो मॅजॉक व्हायरस असेल यांसारखे रोग प्रामुख्याने जास्त प्रमाणामध्ये त्यामध्ये आढळले जात नाही. तर अशा वेळेस तुम्ही ह्या वाणाची निवड करू शकता. जर तुम्हाला खात्रीशीर बियाणं जर मिळालंच तर आवश्यक हा वाण त्यामध्ये एखादा एकर तरी करून पहा. निश्चित तुम्हाला बाकीच्या वाणांच्या तुलनेमध्ये चांगला त्यामध्ये उत्पन्न आलेलं दिसून येईल. तर मागच्या वर्षी मी स्वतः याचे अनुभव स्वतः त्यामध्ये रिझल्ट मी पाहिलेला आहे. अतिशय चांगलं त्यामध्ये उत्पन्न झालेलं दिसून आलेलं आहे. तसं शेतकरी मित्रांनो पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे नाही किंवा कोणत्या वाणाबद्दल माहिती पाहिजे नाही खाली नक्की कमेंट करा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.